राजगुरुनगर तालुका खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचा संशय आणि त्यातून पाठलाग व हाणामारीची घटना घडली आहे। राजगुरुनगरमधील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांच्यासह बुवा भालशिंगे, किरण चौधरी, अमीर मोमीन व अन्य 5 ते 7 सहकाऱ्यांनी 2 तरुणांना मतदारांना पैशांची बॅग वाटप करताना पाहिले व त्यानंतर पळून का गेला या संशयातून धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची तक्रार खेड पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचे सीसीटीव्ही दृश्य समोर आले आहेत, त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। राजगुरुनगर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष असलेले शिवाजी मांदळे हे भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 6 मधून नगरसेवक आणि शहरातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। त्यांच्यासह 7 जणांच्या विरोधात फिर्यादी साई विलास पिंगळे यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली आहे। याबाबत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की रात्री माझ्या संपर्क कार्यालयात चर्चा करत असताना आमच्या प्रभागातील 2 तरुणांचा रात्री 11:30 वाजता संशयास्पद हालचाली करताना कार्यकर्त्यांनी पाहिल्यानंतर ते जवळ जाऊन चौकशी करू लागल्यावर एक जण हातात बॅग घेऊन पुढे पळून गेला। गडबड गोंधळ झाल्यावर मी स्वतःहून संबंधित ठिकाणी जाऊन समजावून सांगितले। सकाळी समजले माझ्या सहकाऱ्यांवर दमदाटी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी गेल्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलो, त्यावेळी कधी कोणाला दमदाटी केली नाही आणि नगराध्यक्ष असताना कधी कोणाला दमदाटी केली नाही। माझा स्वभाव राजगुरुनगरमधील नागरिकांना माहिती आहे। माझा विजय निश्चित असताना मुद्दामहून हे कुंभाट रचण्यात आले आहे। येत्या 2 डिसेंबर रोजी मतदानातून मतदार अशा घटनांना योग्य उत्तर देतील।